खरं तर ये खासियत है शिर्डी जी की. आणि अगदी आल्यानंतर कैक साऊंड ऑपरेटर आहेत जे बघितल्यानंतर ना समालोचकांना दिवसभर समालोचन केल्यानंतर पूर्ण रात्रभर समालोचन करण्यासाठी काही त्रास वाटू शकत नाहीत, अडचण वाटू शकत नाहीत. आणि इथे आल्यानंतर अगदी आमच्या डीजे ऑपरेटरना बघितलं, लेफ्ट आर्म ओ द विकेट, हलकासा कट, चेंडू आणि बॅटचं समीकरण. इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल ठरला. डाव्या हाताचा फलंदाज क्रिकेटमध्ये उजवा ठरलाय मित्रांनो. प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जर चाचपणी केली ना आपण प्रवीण सर, तर डावे डेफिनेटली उजवे ठरलेले आहेत. आणि असाच क्रूल वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल पहिला चेंडू. आणि तेवढ्याच सीताफीनं खेळण्याचा प्रयत्न केला. नाव आहे अनिकेत मोकल, ज्यानं 1 धावसंख्या पूर्ण केली आणि 1 धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं. संघालाही नेऊन ठेवलंय बिनबाद 1च्या घरामध्ये. 1 चेंडूची समाप्ती. जलदगतीचा गोलंदाज खरं तर पुनाडे डॅम एंड कडून मारा करतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील सेकंड टू गो. ओ अतिशय सुरेख या बलेला केला प्रहार, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू पाठवला सीमा रेषेच्या बागेत. आलेला एक खणखणीत षटकार. विद्येचा अधिपती कार्यास प्रारंभ करताना ज्या विश्वविधात्याला वंदन केलं जातोय त्या गणेशाला वंदन केलं. अतिशय सुरेख पॉईंटच्या दिशेनं टोलवला. या वेळेला मात्र मरुआई विंधणे संघाकडून थोडासा लेझी क्रिकेट, आलशी क्रिकेट. चेंडू जातोय सीमारेषेकडे, तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या आणि 2 धावसंख्येनं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती आहे बिनबाद 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9च्या घरात 9. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. खरं तर गणेशाला वंदन केल्यानंतर आपसुकच आपण जर मैदानाच्या चोही बाजूला नजर फिरवली 360 अँगलनं, तर सबका साथ सबका विकास, विकसित भारत हे ज्यांचं स्वप्न आहे. अतिशय सुरेख फाईन लेग क्षेत्र निवडला. जाणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. छत्रपती कुणी वादळ, डोळ्यात कुणी आग, देव माझा छत्रपती, एकटा जगाचा बाप. या जगाच्या बापाला केळवणेमधील MLA ट्रॉफी 2024 कडून उपस्थित क्रीडा रसिकांकडून, खेळाडूंकडून आणि आयोजकांकडून त्रिवार मानाचा मुजरा घेऊन चालतोय मैदानावरती. या षटकातील पुढचा चेंडू 2 षटकार लागले खरे, म्हणजे धावसंख्या झपकन वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 15, लॉस ऑफ नन विकेट्स, कोणत्याही प्रकारची सफलता प्राप्त नाही. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाणार 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो, लेफ्ट आर्म ओ द विकेट. बॅटला अलगद ब्रश होणार का असं वाटलं, परंतु इथं मात्र चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. तसं पाहिलं तर मला वाटतोय मैदान थोडासा का होईना आखूड आहे, म्हणजे फलंदाजांसाठी प्रॉपर सपोर्ट करणारा मैदान आहे. गोलंदाजांना मात्र या वेळेला थोडी भेदकता दाखवावी लागेल. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, डिफेंड विकेटकडून क्षेत्र निवडला, चेंडू गेलाय. एक दर्जेदार केलवणे MLA ट्रॉफी मधील एक चौकार. अफजल खान वाईमध्ये उतरला. तुळजापूर या ठिकाणी असणारी अंबेची ही मूर्ती उद्ध्वस्त केली, मंदिर उद्ध्वस्त केली आणि त्याच्यानंतर त्याच वेळेत खरं तर शंभूराजे काय किती वर्ष वय असेल, सईबाईंना राजगडावरती तसेच ठेवून अफजल खानाचा वध करण्यासाठी प्रतापगडाकडे निघाले. जनतेचा विचार करणारा या वेळेला गोलंदाज संदेश गावण. वैयक्तिक कोट्यातील आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक. सांघिक धावसंख्या 19 धावपटालावरती. आणि निश्चित चेंडू क्रीजवरती पडल्यानंतर
आपल्याला काही पॉज दिला जाईल, कारण आता आपण बघितलं ज्या वेळेला ब्रश होणार होता चेंडू बॅटला, त्यावेळेस निश्चितच थोडासा कवीन आपल्याला आम्ही आमच्या समालोचनाला पॉज देताना दिसलो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय समा. हे विंधने का समा आहे. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं मारा करेल. आपल्या कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक. हॅलो, खरं तर विंधने गावचे प्रणय नवाले आणि मित्र पवार यांच्याकडून या विंधने टीमसाठी काश्मीरवरून शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांच्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. मिस करतायत हा सामना, परंतु लाईव्ह टेलिकास्टनं खरं तर यूट्यूबच्या माध्यमानं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं हा संपूर्ण स्पर्धेचा लवाजमा चित्रीकरणातून प्रसारित करण्याचं काम करतायत. ते आज आपल्या भारतातील अगदी नंदनवनात काश्मीरमध्ये असणारे सुद्धा प्रेक्षक मनमुराद आनंद घेत आहेत MLA ट्रॉफी 2024चा. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख सरळ सरळाताने खेळण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्ह केला चेंडू, सीमारेषा छेदतोय. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. आतापर्यंत धावसंख्या जवळजवळ 22 स्वतःच्या कोट्यावरती जमा करतोय संदेश. सलामीला आलेला नॉन स्ट्राईक एंडकडे होता, त्याच्यानंतर एक धावसंख्या पळून काढली, परत एकदा षटकार, त्याच्यानंतर दुहेरी, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर निर्धाव, नंतर चौकार, परत षटकार, चौकार चौकार, अशा प्रकारच्या 22 धावसंख्या. हो, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र निश्चित एस्टॅनच्या अगदी जवळून येणारा चेंडू, म्हणजे डाव्या हाताचा गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेटनं मारा करेल तेव्हा ऑफ स्टिक कडून चेंडू लेग स्टिक कडे येताना दिसेल. तेच झालं. यावेळेस परत एकदा जोरदार अपील केला गेला. अपील मात्र क्वालिफाईड पंचानं फेटाळला. अनिकेत मोकल आतापर्यंत वैयक्तिक 2 चेंडू खेळतोय, फेस होतोय आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या उभारतोय. दुसरा षटक घेऊन आला समाधान पाटील. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील पहिलं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला. यावेळेस मात्र निश्चित खरं तर अजूनही टेनिस क्रिकेट एवढा प्रगत नाही की आपण प्रॉपर सर्वच रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे मागणी करू शकता, परंतु फील्ड डिसिजन इट इज फायनल डिसिजन. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. प्रकर्षानं मी प्रत्येक खेळाडूला सांगत असतोय की जेव्हा तुम्ही आयोजकांच्या भूमिकेत असतायत ना, तेव्हा मैदानात अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाला की कधीतरी आयोजकांच्या जागेवरती तुम्ही स्वतःला उभे करा. येस प्लीज, प्रेक्षकांनी बाहेरून आवाज देऊ नका. आयोजकांकडून एक सूचना आहे. ओनली रनआउट आणि बिमर यासाठीच फक्त रिव्ह्यू असेल. स्पर्धेतील खेळ फार महत्त्वाचा आहे. आता आपण पाहू शकाल तर मैदानाच्या 360 अँगलनं प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली. कारण आजचा जर स्लॉट्स बघितला आपण तर बहुतांश उरण, पनवेल, पेण आणि या पंचक्रोशीतील सर्व टीम असणार आहेत खेळण्यासाठी आणि त्याच्यामुळे असणारी वर्णी ही निश्चित प्रेक्षकांची प्रचंड असणार आहे. टॉप 4मध्ये असणाऱ्या टीम, मला वाटतं पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी टॉप 4मध्ये गेलेली टीम रूपचंद धाकटी जुई
सेकंड नाईट खोपटा आणि काल तिसऱ्या नाईट आर सी सी पेट रातो के कातील. तर पाहायचं आहे आज कोणता संघ टॉप 4 मध्ये मजल मारतोय. येस, मैदान सुरू असताना सर्व ज्या गाडी चालक मालक यांना विनंती असेल, आता ठीक आहे, एखादी इनिंग संपल्यानंतर आपला सर्व सामान हा आपण घेऊन जायचा आहे. आयोजक जातील आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस निर्णयामध्ये काहीसा बदल करायचा असेल तर अशा प्रकारचा बेल आपण जर गमावलात तर इथं निश्चित आपल्याला परत एकदा त्या बेलेतच आपण पाहू शकाल. फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप उरण पनवेल आयोजित आमदार चषक 2024. चला लगेचच निर्णय आपल्याला
आणि निश्चित पाहूया जो दिला जाणारा निर्णय. इट इज फायनल डिसिजन, नॉट आउट. बॅट आणि चेंडू यांचं समीकरण नव्हतं. बॅट चेंडूच्या अगदी सेकंड कॅमेरामधून आपल्याला निश्चित समजलं, परंतु वारंवार अशा प्रकारचे बॅटकटचे निर्णय नसावेत ही महत्त्वाची सूचना आहे. येस, त्यांना तेच सांगितलं की बॅट कट. येस, पब्लिकमधून आणि डगआउटमधून आपल्याला आवाज नको आहे. स्पर्धा फार महत्त्वाची आहे. स्पर्धेमध्ये आत्ता तुम्हाला MLA ट्रॉफी 2024ला ही शेवटची ट्रॉफी का? तुम्हाला अशा कैक प्रकारचं आयोजन आम्ही करू, याच्यापेक्षाही अजूनही उत्तमोत्तम देण्याचा प्रयत्न करू. फक्त तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येणार समाधान. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, आपल्या बॅटचा फेस तोंड उघडला. या वेळेला दिला बिरकावून चेंडू आलाय. गगनचुंबी षटकार. धावसंख्येवरती 28 धावसंख्येवरती खेळतोय हा संदेश. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. तोच संदेश फलंदाजी मार्कवरती सज्ज. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकाचा. या वेळेला बॅटला ब्रश झाला. स्लिपमध्ये असणारा, गलीमध्ये असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी, तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाळा होत नाही. दुसरा षटक संपलं गेलं. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपडालावरती विदाउट लॉस 30, बिनबाद 30. 18 धावसंख्या या षटकामध्ये. म्हणजे तसं विचार केला तर एक षटकार सोडला तर एक चांगल्या प्रकारचा षटक हाताळला समाधाननं. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातोय. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. आणि जवळजवळ क्रिकेटचा 30 ते 35 वर्षाचा अनुभव असणारा समाधान जेव्हा गोलंदाजी मार्कवरती आला, त्यानं बघितलं की इथं काहीतरी करावं लागेल. कारण पहिला षटक यानं 6 चेंडूमध्ये खर्च केले होते 19 धावसंख्या. आपल्याला काहीतरी धावसंख्येला निश्चित थांबवावं लागेल आणि तेच केलं समाधाननं. 11 धावसंख्या. इथं मात्र मरुआई विंधणे संघाला सुद्धा गजानन पाटील, आभाळ माया यांच्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत. शुभेच्छा महत्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर त्या शुभेच्छांना प्रतिउत्तर म्हणून तुमचा खेळ फार महत्वाचा आहे. मैदान सजवलं. 2 षटकं संपल्यानंतर पॉवर प्ले 5 षटकांचा सामना होता आणि त्याच्यानंतर फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर एक मिड विकेट, एक शॉर्ट मिड विकेट. तिसरं षटक घेऊन येणार सूरज पाटील. डेथ चेंडू. पद्धत आली ते चुकलं गेलं. हा, याच दरम्यान या स्पर्धेकरता माननीय धनाजी शेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं, धुतुमगावचे आदरणीय उद्योगपती यांच्या वतीनं या स्पर्धेकरता 5001 रुपयाची देणगी आली. त्यांचंही मनापासून आभार. थँक्यू अप्पा धनाजी शेठ ठाकूर. परत एकदा अतिशय सुरेख स्क्वेअर लेगकडे चेंडूला दिशा दिली. 1 धावसंख्या. मनगटाच्या साह्यानं एक चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. 1 धावसंख्या वधारली 1 धावसंख्येबरोबर. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर अनिकेत 1-1-1 3 चेंडू खेळलाय आणि 3 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. एक चांगल्या प्रकारचा हस्ताक्षर म्हणजे परागचा हस्ताक्षर म्हणजे अगदी मोत्याचा दाना आहे आणि सुंदर हस्ताक्षर तुमचा स्वभाव दर्शवतोय मित्रांनो. तेच या वेळेला स्कोअरबोर्डवरती पराग थली, आम्हा समालोचकांचा पाठीचा कणा, बॅकबोन सूरज. आखूट टप्प्याचा चेंडू. हा बॉली पद्धतीचा चेंडू. थोडासा स्वैर मारा, खराब मारा. अति उंचीनं गेलेला चेंडू क्वालिफाईड पंचाने हेरला. वांतर घोषित केला. वांतर 1 धावसंख्येमध्ये बरबडतोय. संघ पोहोचतोय 32च्या घरात. 32 लॉस ऑफ नन विकेट्स, विदाउट विकेट. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमाने एक क्षणचित्र कॅप्चर केली जात आहेत, कैद केली जात आहेत. अतिशय सुरेख बॅक टू बॅक आपल्या बॅटमधून दाखवताना दिसतोय. ताकदीनं हा आलेला आपल्या बॅटमधील जवळजवळ 4था षटकार.
मराठी वद्य तृतीया होती, 19 फेब्रुवारी होती, सूर्य मावळण्याची वेळ होती आणि शिवनेरी गडावरती खरं तर जुन्नर तालुक्यात 38 धावसंख्या धावपटलावरती 2 षटक 2 चेंडूंचा खेळ संपला जातोय. अनिकेत मोकल, संदेश गावण 11 चेंडू आणि 34 धावांवरती खेळतोय. अर्धशतकी खेळी करणारा मला वाटतोय कालच्या 3 रात्रीमध्ये अर्धशतकी खेळी करणारा कोण? प्रथमेश म्हात्रे. आणि त्याच्यानंतर दुसरा अर्धशतकी खेळी करणारा होईल का? संदेश. अतिशय सुरेख या वेळेला चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. बॅटमधून आलेला हा वैयक्तिक 5वा षटकार. बात क्रीज न सोडताना त्या ताकदीनं त्या टायमिंगचा वापर करून घेतोय. चेंडू आतापर्यंत 3 षटकार त्याच दिशेनं डीप मिड विकेटच्या दिशेनं विरकावले होते. एक स्टेडीड केला आणि आपल्या कोट्यात जवळजवळ 5 षटकार स्वतःच्या खात्यावरती. धावसंख्या धावपटलावरती 12 चेंडू 40. फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. वैयक्तिक 40 आहे, सांघिक 44. एक अवांतर आणि 3 अनिकेत. 44 लॉस ऑफ विदाउट विकेट्स. चीते की चाल, बाज की नजर और संदेश की बल्लेबाजी. इस पर संदेह मत करना. कधी फटका देऊ शकेल. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. पॅव्हेलियन कक्षाकडून एंडकडून जाणारा चेंडू या वेळेला अवांतर. स्वैर मारा घोषित करतायत नंदू सर. अवांतर 1 धावसंख्येमध्ये बरबडतोय. संघ पोहोचतोय 45च्या घरात. 45 लॉस ऑफ विदाउट विकेट. सूरज जलद गतीचा गोलंदाज, एक्सपेसर. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपल्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी बुंद्यात टाकला होता. त्याच सीताबीनं अतिशय चांगल्या प्रकारे एक दिशा दिली चेंडूला. स्वतः गॅदर केला. या वेळेला एका क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केली. 1 धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या धावपटलावरती 46 लॉस ऑफ नन विकेट्स. 3 चेंडू 3 धावांवरती खेळतोय अनिकेत. अजूनही सूर गवसला नाही. ज्याच्या बॅटला खरं तर सूर गवसला तर चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. तोच अनिकेत या अस्त्राची वाट पाहतोय. या षटकातील सेकंड लास्ट टू गो. सूरज पाटील. फुल टॉच चेंडू अतिशय सुरेख. या वेळेला निश्चित पकडला जाईल झेल. परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. मन झालाय आणि लागलीच बक्षिसं देखील जाहीर झाली गेलीत. अभिजित म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराकरिता प्रतीक मोकलला 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सुजित मोगल साहेबांच्या वतीनं देखील प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे. येस, 1 डाऊन साठी आलेला प्रतीक खरं तर एक ट्रम्प कार्ड आहे गावदेवी साई संघाचा. ज्याच्या बॅटलाही सूर गवसला तर चांगल्या प्रकारचे फटके पाहायला मिळतील. MLA ट्रॉफी केळवणे 2024 मध्ये. आणि या स्पर्धेतील खरं तर आजच्या राजनीतील पहिला सामना आहे. साखली पहिला सामना आहे. मरुवाई विंधणे विपक्ष गावदेवी साई. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. आल्या आपल्या बॅटची ताकद दाखवली. आपल्या खेळाची दहशत दाखवली. षटकारानं स्वागत केलं या चेंडूचं. चेंडू पाठवला एक 6 धावांसाठी षटकार. प्रतीकसाठी अभिजित म्हात्रे आणि सुजित मोकल यांच्याकडून यावेळेस निश्चित स्वाईप केले 500 रुपये. 500 रुपयाची रोख रक्कम कॅश प्राइज प्रतीकसाठी. आणि या 6 धावसंख्येबरोबर धावसंख्या अर्धशतक पार करतोय गावदेवी साई संघ. 52 लॉस ऑफ 1 विकेट्स. चिरनेरच्या मैदानावरती साई संघाकडून खेळणारा राकेश बायकर मॅन त्याही स्पर्धेदरम्यान नाईट टुर्नामेंट्स होती आणि त्यावेळेस तिरंगा चषकाची मला वाटतोय पहिल्या बाईकचा मानकरी ठरला होता. अनुभव आहे आणि अनुभवातून खेळ. आता नवोदित
उदोन्मुख असणाऱ्या खेळाडूंकडे दिलं जातोय नेतृत्व. साई संघाचं गावदेवी साई संघ, तर एकीकडे मरुआई संघ, तिथं असणारा अनुभवांची प्रचंड मोठी शिदोरी, ज्याच्याकडे नाव आहे समाधान पाटील, समा पाटील. खरं तर त्या थंडीचा आस्वाद घ्या, कारण आता काही दिवसानंतरच याच थंडीसाठी पैसे मोजावे लागतील महाबलेश्वर किंवा इतर ठिकाणी, कुलू मनाली किंवा माथेरानमध्ये जाण्यासाठी. आणि या थंडीचा आस्वाद त्या त्या हंगामात घेणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर विविधतेने नटलेला आपला भारत आहे. प्रत्येक राज्यातील वातावरण, संस्कृती, खाद्य संस्कृती याच्यावरती जर रिसर्च केला तर भारतासारखा संबंध विश्वात किंवा या भूतळावरती दुसरा देश नाही. म्हणून करीच्या पाण्यात प्रकळत्रे सांगतायत, भारत जन्म दुर्लभम, महाराष्ट्र अतिदुर्लभम. भारतात जन्म मिळणं दुर्लभ आहे, परंतु माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळणं म्हणजे कैक जन्मांची पुण्याई असावी लागेल. तिसरं षटक घेऊन येतोय, चौथं आकाश पाटील, वैयक्तिक कोट्यातील पहिलं. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, यावेळेस निश्चित प्रतीक संदेशच्या बॅट मधून आला षटकार. आणि निश्चितच प्रतीक मोकल याने जर षटकारांची हॅट्रिक पेश केली तर मॅगी पाटील केलवणे गावचे यांचे प्रचंड मोठे त्यांचे चाहते आहेत, यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. येस, इकडे प्रतीक नव्हे तर संदेश धडकलाय मित्रांनो. बक्षिसांची खैरात प्रतीकसाठी जरी असेल तरी आतापर्यंत 6 षटकार आपल्या बॅट मधून दाखवलेत प्रतीकनं. 47 वरती पायचा आहे, काय होतोय आणि निश्चित सीमारेषेच्या बाहेर जाईल का? हो, अर्धशतकी केली करतोय, बॅट उंचावायची आहे. अर्धशतकी केली करणारा संदेश. येस, खेळ आवडला असेल तर सर्व क्रीडा रसिकांनी, कारण आपण पाहतोय खेळ गावदेवी साई विपक्ष मरुआई विंदणे आणि गावदेवी साई संघाकडून सलामीचा सलामीवीर. 15 चेंडूमध्ये 51 धावसंख्या, 3 चौकार, 6 षटकार आणि 4 डॉट. 340च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय संदेश. आणि निश्चित प्रथमेश मात्र 51 आणि तो सुद्धा नॉन नाबाद. अतिशय सुरेख यावेळेला चेंडू जाणार जाणार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मधोमध माता भवानी तिचा आशीर्वाद घेऊन आलाय का? भवानी तलवार जशी राजांना दिली तशीच त्या भवानीनं बॅट ही संदेशला दिली का? आत्तापर्यंत या स्पर्धेमधील सर्वोच्च स्कोर उभा करणारा हा खेळाडू ठरतोय. नाव आहे संदेश गावंड. संदेश गावंड वैयक्तिक कोट्यात 17 चेंडूंमध्ये 57 धावसंख्या उभ्या करतोय. सर कृपया प्रेक्षक मायबाबा, तुम्हा विना स्पर्धा नाही आहे, परंतु आम्ही जी ग्रीन पट्टी उभारली त्याच्या अलीकडे जे प्रेक्षक मायबाबा त्यांना विनंती केली जाईल, आपण बाहेर व्हायचं आहे. प्रेक्षक मायबाबा, ग्रीन पट्टीच्या अलीकडं माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज तुम्ही जरा बाहेर व्हा. या सामन्याला गालबोट लागता का म्हणे याची दक्षता आपणच घ्यायची आहे. 3 षटक 5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 69, 69 लॉस ऑफ 1 विकेट्स. संदेश गावंड 58, 18 चेंडू. अतिशय सुरेख बॅटची 9 चेंडू आहे, स्वैर मारा आहे. काय होणार? 2 धावसंख्या पलून काढल्या. मला वाटतोय प्रतीक याच्या बॅटमधून 2 धावसंख्या आल्या. धावसंख्या धावपटलावरती 71, 1 बाद. या अर्धशती झुंजार खेळीकरिता अर्थात संदेश गावडच्या खेळीकरता निलेश मोकल यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मॅच संपल्यानंतर त्यांनी आपण ते बक्षीस घेऊन जायचं. माफ करा, 72, कारण एक अवांतर म्हणजे 9+2 म्हणजे ऐन फेब्रुवारीमध्ये मिळालेला बोनस आहे साई संघाला. 72 धावांचं एक प्रचंड मोठं 72 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 1 बाद 72. आतापर्यंत 3, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. टाइम वेस्ट करू नका, कारण आतापर्यंत जवळजवळ 16 मिनिटं
संदेश घावन 58 नॉट आउट, 18 चेंडू 18-58. अँड प्रतीक मोकल. हॅलो, याच्यानंतरची दुसरी लढत असेल जाणता राजा दादर विपक्ष कोप्रोली 11 कोप्रोली. दोन्ही संघाला विनंतीचा पहिला पुकार असेल. आपण जर आला असाल तर मंचकाच्या अगदी समोर आमच्या समोर आपली उपस्थिती दाखवायची आहे. जाणता राजा दादर विपक्ष कोप्रोली 11 कोप्रोली संघ. येस, पेन विपक्ष उरण अशी लढत असेल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शेवटचे शास्त्र फेकण्या अगोदर 2 कर्णधार नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. स्पर्धेचा आस्वाद 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं घेणाऱ्या माझ्या स्पर्धकांसाठी उशिरानं जॉईन झालेल्या स्पर्धकांना सांगू इच्छितोय, आजच्या रजनीतीला पहिला सामना आहे, फर्स्ट मॅच आहे. गावदेवी साई विपक्ष मरुवाई विंदने. याच्यावरती टीमपेक्षा संयोजकांनी खरं तर निर्णय घेणं अगदी गरजेचं आहे. हॅलो, प्लीज दोन्ही संघांना विनंती केली जातं आयोजकांच्या वतीनं. आम्ही भीमर आणि मला वाटतं रनआउटच्या साठीच फक्त आम्ही ठेवलेले आहेत आतापर्यंत 3 रात्री. प्लीज थोडंसं आपल्या वाणीवर बंधन ठेवा. हे मॅचेस आपल्याकरिता आहेत, परंतु आता मला वाटतं इथं आपण सांगितलं हा शेवटचा अंतिम आहे आणि ऑनफिल्ड डिसिजन तिथं फायनल सांगितलं आहे आयोजकांच्या माध्यमातून.
चला, जे या पंचांना दिलेला जो निर्णय आहे तो परत एकदा फायनल आहे, कारण इथं रिव्ह्यू 12व्या प्रतिनिधी 12th मॅनला येस. चला, संयोजकांनी दिलेला निर्णय चला प्रतीक सर. येस, चर्चेनंतर शेवटचा जो काही निर्णय असेल तो निर्णय लगेचच आपल्यापर्यंत, आणि तो दोन्ही टीम पैकी सर्वांना मान्य करावं लागेल. सहकार्य करणं गरजेचं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण ज्या वेळेला आयोजकांच्या भूमिकेत असतोय त्यावेळेला अशा प्रकारचे खटके उडले जात आहेत. ते खटके मिटवण्यासाठी प्रत्येकाला सुवर्णमध्य साधावा लागतोय. तो सुवर्णमध्य साधला असेल तर आपण तात्काळ त्या निर्णयाला लगेचच उजवा कौल द्या आणि त्याच्यानंतर सामना सुरू करा, कारण तुमच्यासाठी असणारा हजारो क्रीडा रसिकांचा ताफा प्रत्यक्ष आणि त्याचबरोबर घर बसल्या सुद्धा या खेळाचा आस्वाद घेत आहेत, मॅचचा आस्वाद घेत आहेत, सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. फक्त 6 चेंडू असतील आणि त्याच्यानंतर
हा षटक संपला पुढचा की त्याच्या अगोदर आपल्याला दोन्ही कर्णधारांनाही रिक्वेस्ट केली जाईल की आपण वेळ न दवडता, मला वाटतोय कोपरोली 11 कोपरोली संघाचा ताफा आलेला आहे. जाणता राजा दादर याही संघाच्या संघनायकानं कॉम्बॉक्सकडे यायचं आहे. येस, चला लगेचच आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. बाबू समा हॅलो, तुमचा 12वा प्रतिनिधी देखील सांगतोय. मी बरुवाई विंधने संघाच्या सगळ्या प्लेयरना विनंती करेन की आपण उगाच वेळ दौडू नका, सामन्याला आपण लागलीच चालू करूया. कारण कसं आहे माहिती आहे का, आम्हीही समजू शकतो तुमच्या भावना. एक एक धाव महत्वाची आहे, पण तुमचा 12वा प्लेयर देखील तुम्हाला मान्य करतोय आणि नक्कीच लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूया. कॉम्बॉक्सकडे गर्दी नको आता. चला लगेचच आपण सामना सुरू करतोय. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असेल आणि त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमातील येस दोन्ही रिव्ह्यू हे संपलेले आहेत. आपल्याला परत एकदा रिव्ह्यू घेता येणार नाही. फील्ड डिसिजन, इट इज फायनल डिसिजन. शेवटचा निर्णय असेल, मैदानावरचा निर्णय. तर जाऊया या षटकातील शेवटचा चेंडू. 72 लॉस ऑफ 1 विकेट्स, एक बाद 72 धावसंख्या गावदेवी साई. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या पलून काढली. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या धावपटलावरती 73. आता शेवटचं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर कोण घेऊन येणार? कारण आतापर्यंत मला वाटतोय संदेश गावण खेळतोय 18 चेंडू 58 आणि प्रतीक मोकळ खेळतोय 3 चेंडू 9 धावा. त्यामध्ये एक षटकाराचा लास्ट ओव्हर शेवटचं षटक 5वं षटक घेऊन येतोय समाधान. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, खरं तर सांघिक कोट्यातील सुद्धा दुसरं षटक त्यानं टाकलं होतं आणि तेव्हा 11 धावसंख्या देऊन सफलता मात्र प्राप्त झाली नव्हती. षटक एक चांगलं फेकलं होतं. तोच समाधान पंचांच्या डाव्या हातानं फेकणार, राऊंड द विकेटनं मारा करणार. याच दरम्यान प्रतीक मोकल करता नरेश ठाकूर दिघाडी यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराकरता 100 आणि षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. स्वप्नील बात्रे, आपण व्यासपीठाकडे या. पददालित्य चुकीचं. डेथ ओव्हर, खरं तर डेथ चेंडू. या वेळेला डेथ ओव्हरचा पहिलाच चेंडू डेथ होतोय. समाधान अतिशय सुरेख. या वेळेला चेंडू जाईल का? येस, 1 बाउन्स बाउंड्री आपल्या बॅटमधून आलेला एक ब्रँड आहे, दर्जेदार चौकार. आमदार चषक ठेवला आज केलवणे गावाला. आमदार चषकाचं गाजतंय नाव उरण पनवेलला. प्रकाश चौगुले यांच्या आवाजातील गीत असावं केलवणीच्या नाईट टुर्नामेंट मधील MLA ट्रॉफीचं, आमदार चषकाचं. समा बॅटला ब्रश होऊन चेंडू गेला खरा यष्टरक्षकाच्या हातात. एक कर्णधार मला वाटतोय बाबू असावा. इथं मात्र चेंडू सरळ गेला. गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. एक धावसंख्या पळून काढली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 78च्या घरात. 78 लॉस ऑफ 1 विकेट्स. जवळजवळ आपण पाहू शकाल तर वेळ फक्त रिव्ह्यूसाठी
अतिरिक्त झाला, अन्यथा मला वाटतोय 20 मिनिटातच हा सामना संपला असता. समाधान पाटील वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील चौथं षटक हाताळतोय. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू पकडला जातोय. तोपर्यंत धावसंख्या जमा केल्या जात आहेत. दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 80च्या घरात. 80 लॉस ऑफ 1 विकेट. 80. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत समाधान पाटीलचे. विंधणे मरुआई संघाकडून अतिशय सुरेख प्रयत्नांना यश मिळालं, परंतु चेंडूही तेवढ्याच ताकदीनं त्याच अनुभवानं टाकताना दिसतोय समाधान. इथं मात्र सूरज प्रतीक मात्र आपल्या बॅटमधून 2 धावसंख्या जमा करतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 81. संदेशच्या कोट्यात 1 धावसंख्या वधारली जातोय. प्रतीक मोकल ऑन स्ट्राईक. फलंदाजी मार्कवर तर गोलंदाजी मार्कवर समा. रिव्हर्स स्वीपॅडॅम करण्याचा प्रयत्न, फर्निचर उद्ध्वस्त केला, उकडून टाकल्या एष्ट्या. त्रिफळाची स्वरूपात प्रतीक होतोय. बॅक टू डग आउट. चेंडू फर्निचरकडे गेला, डिस्ट्रॉय केल्या, फर्निचर उद्ध्वस्त केलं, ब्रेक केलं खरं तर, आणि त्रिफळा चितच्या स्वरूपात प्रतीक झाला बॅक टू पॅव्हेलियन. तादाया 30 दहशत गोलंदाजीतून करणारा हा गोलंदाज समाधान. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. राकेश 40+ टू 40+. अतिशय सुरेख ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न, अप्रतिम. चेंडूची सांगता झाली. थांबविला खेळ. या ठिकाणी मात्र पंचानं पहिल्या सत्राची समाप्ती जाहीर केली. धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत. वन टार्गेट पूर्ण करायचं आहे. मैदानाचा विचार केला तर मैदान थोडासा का होईना आखूड आहे. त्याचबरोबर विंधने टीमकडून सुद्धा अशाच प्रकारे फटक्यांची आतषबाजी निश्चित पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया, मैदान सजला जाईल तोपर्यंत दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय प्रवीण ठाकूर, मॅन फॉर्म वशेनी. धन्यवाद सर. मी हिरामन मोकल साहेबांना विनंती करेन, साईगावचे उपसरपंच, आपल्या पवित्र शुभ हस्ते या दुसऱ्या लढतीचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एका बाजूला क्रिकेटच्या दोन्ही सत्ता आहेत. महासत्ता म्हटलं गेलं तरी कोपरोली 11 कोपरोली, तर दुसऱ्या बाजूला एक उरणमधील एक महासत्ता, तर दुसऱ्या बाजूला जाणता राजा दादर म्हणजे एक पेण तालुक्यातील महासत्ता क्रिकेट विश्वातील. या 2 महासत्तांविरुद्ध द्वंद्व बघायला मिळेल. आणि दोन्ही कर्णधार अर्थात एका बाजूला स्वप्नील म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला प्रितेश पाटील. मी हिरामन मोकल साहेबांना विनंती करेन, आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. आजच्या रजनीतील दुसरी लढत बघायला मिळेल. हेड आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय कोपरोली 11 कोपरोली संघानं. प्रितेश, काय निर्णय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. खरं तर या आयोजनाबद्दल काय सांगू शकाल प्रितेश? आयोजन तर खूप सुंदर आहे, वाखाणण्यासारखं आयोजन आहे. आणि चला डगआउट मोकळा करा. झालेल्या मॅचेस इथं त्याच्यापेक्षा थोडा उजेड जास्त आहे आणि चांगलं खेळीमेळीचं वातावरण आहे. सामने तर चांगले सुरळीत होत चाललेत आणि असे सुरू राहावेत. हॅलो चला, तो साईचा डगआउट तुम्ही नक्कीच लगेच खाली करायचा आहे. खरं विद्या टीम आता तुम्हाला नक्कीच खेळताना पाहिजे. निर्णय असेल बरोबर. स्वप्नील, जाणता राजा दादर संघाचा कर्णधार माझ्यासोबत जोडला गेलाय. क्षेत्ररक्षण म्हणजे फलंदाजी आपल्याकडे दिली गेली. कोणत्या
गोलंदाजाला टार्गेट केलं जाईल, काय किती धावसंख्या उभारली जाईल आणि आयोजनाबद्दल काय सांगू शकाल? असं टार्गेट तर काही नाही. खोपोली पण हा संघ नावाजलेला आहे उरणमध्ये. चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आणि आयोजन खूप सुंदर आहे. नाईट आयोजन करणं खाऊ नये. कुणाला डे पण मला वाटतं 20,000च्या पण मॅची भरता येत नाही, एवढं मोठं आयोजन खूप सुंदर आहे. आणि तुम्ही आम्हाला इथे खेळायला संधी दिलीत त्याच्या जाणताराच्या टीमतर्फे तुमचा मनपूर्वक आभार करतो. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही कर्णधार आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. जाऊया उत्तरार्धाकडे. हॅलो, सलामीची जोडी मैदानात उतरतोय तोपर्यंत सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. साई गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच सन्माननीय हिरामंजी मोकल सर, मी आपल्याला विनंती करेन की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी उरण पनवेल आमदार चषक 2024 दरम्यान या मंचावरती आमच्या संयोजकांच्या माध्यमानं एक डॅशिंग नेतृत्व साई गावचे विद्यमान उपसरपंच तथा सन्माननीय माजी सरपंच हिरामन मोकल सर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या या पाहुण्यांचा अतिथी देवो भव, आलेला पाहुणा देवासमान आहे, गेस्ट इज गॉड, आणि म्हणून त्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या मंचावरती संयोजकांच्या माध्यमानं केला जातोय. तदनंतर भारतीय जनता पार्टी युवा नेते आदरणीय निलेशजी मोकल, प्लीज आपल्याला विनंती करेन की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान. विकसित भारत हे स्वप्न ज्यांचं आहे, अटल सेतू भारतातील सर्वात लांबलचक सेतू, खरं तर सागरी सेतू ज्यांच्या माध्यमानं बांधण्यात आला, आणि म्हणूनच आम्ही आहोत भारतीय जनता पार्टीत यांचा अभिमान असणारा युवा नेतृत्व आदरणीय निलेशजी मोकल यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. तदनंतर उत्तराखंडवरून आलेले गोविंद सलाल, ये उत्तराखंड से है. हम हमारे आयोजनकर्ता से मैं करता हूँ कि आपके कर कमलों द्वारा गोविंद जी सलाल, उनको भी फूलों का गुलदस्ता. गोविंद जी सलाल, उन्हें भी वस्त्रालंकार और फूलों का गुलदस्ता. एक मोमेंटो भारतीय जनता पार्टी के ये युवा कार्यकर्ता उनकी तरफ से ये फूलों का गुलदस्ता है, आपका सम्मान है. थैंक यू गोविंद जी सलाल. तदनंतर महेश जी मोकल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण या. 30 चेंडू 82 धावांचा पाठलाग. व्यूहरचना आहे, फसवायचं आहे अभिमन्यूला, परंतु या कुरुक्षेत्रावरून विजय संपादित करायचा आहे. गावदेवी विंधणे, अमर भोईर यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. मी त्यांनाही विनंती करेन की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान भारतीय जनता पार्टी उरण पनवेल आमदार चषक 2024 केळवणे. तदनंतर सन्माननीय अतिथी अमरजी भोईर आहेत का? अमर भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. तदनंतर सुजितजी मोकल, साई सुजित मोकल यांना विनंती असेल आपण या आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी. प्रतीकवरती त्यांच्या खेळीतून कॅश प्राइज या ठिकाणी डिक्लेअर केली, घोषित केली. या ठिकाणी सन्माननीय महेशजी तदनंतर अमर भोईर, सुजितजी मोकल, सुशील ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते सुजित मोकल यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. अभिजित म्हात्रे, चला या. अभिजित या मंचावरती आपलाही आदरपूर्वक सन्मान असेल. चंद्रकांत स्पोर्ट्स, वशेनी, समर्थ एंटरप्राइजेस, चावणे रसायनी, जय माता दी ग्रुप दिगोडे, कैक खरं तर सामने या ठिकाणी पाहायला मिळाले. सन्माननीय सुशील ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते हेमंत ठाकूर पुनाडे, आपल्याला विनंती असेल. साई यात्री आहेत हेमंत मात्रे पुनाडे. स्वैर मारा आहे, खेळ महत्वाचा आहे. मान्यवरांचा आदरपूर्वक आपण सन्मान 3 षटकानंतर ज्या वेळेला ड्रिंक ब्रेक होईल त्यावेळेस निश्चित केला जाईल. साई यात्री हेमंतजी म्हात्रे त्यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. ओम साईराम. साई भक्तांच्या सन्मानानंतर जाऊया कॉम्बॉक्सकडे. आवाज असेल माझे साथी समालोचक, नाव आहे प्रवीणजी ठाकूर बोशिणी. याच दरम्यान
प्रत्येक गोलंदाजाला साईगावच्या निलेश मोकल यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे. विजयाकरता करायचे आहेत 82 धावा. खरं तर या क्रिकेट विषयातील 2 मातब्बर सत्ता आहेत आणि या महासत्तांविरुद्धची ही लढत बघायला मिळेल. 82 धावांचं विजयी लक्ष आहे. धावांचा डोंगर आहे. पंचांचा डिसिजन हा अंतिम असणार आहे, कारण पहिला पूर्वार्ध व्हायला खूप वेळ, मला वाटतं 1.25 ते 1.5 तास लागलाय. याच्या पुढे असं होणार नाही आहे. क्रिकेट हा खेळ जेंटलमन क्रिकेट आहे, सभ्य गृहस्थांचा खेळ आहे आणि तो आम्हाला दाखवायचा आहे. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू, ओहो बॅट गोपणी सारखी फिरली आहे, परंतु चेंडू काय घडलंय, अलगद पकडला गेला यष्टिरक्षकाच्या माध्यमातून, अर्थात प्रतीक मोकलच्या माध्यमातून. झेल मला वाटतं सुटतोय आणि जीवदान मिळतंय मरुवाई विंधने संघाच्या धूर्त कर्णधारला, अर्थात आकाश पाटीलला. सगळ्या नजरा ज्या असतील ना या आकाश पाटीलला आहे, कारण हा गेम चेंजर खेळाडू आहे. याची बॅट तळपली ना तर या धावा देखील या मैदानावर अपुऱ्या पडतील असं वाटू लागेल. म्हणून सध्या तरी प्रचंड मोठे डाव टाकले जात आहेत. ओहो वादली फटका आला आहे, परंतु झेल पकडावा लागेल. यस, मोठा मसा करायला लागलाय आकाश पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. पुनाडे गावचे एक अष्टपैलू खेळाडू महेशजी पाटील इथं उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करेन की आपण आपले अपवित्र शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. गावदेवी चषक 2024 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा एक धूर्त करणारा मरुवाई विंधने संघाचा मैदानाच्या बाहेर येतोय. मोठा मासा गळायला लागलाय. अगदी फलंदाजीचा कणा उद्ध्वस्त केलाय. अनिकेत मोगल फलंदाजीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये. हाच बघितला होता कोपट्याच्या नाईट स्पर्धेमध्ये. माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच 2024च्या नाईट टुर्नामेंटमध्ये 163 धावा, 13 षटकार, 16 षटकार आणि 13 चौकारांची आतषबाजी करणारा 163 धावा नाबाद कुठल्या होत्या. 65 धावांचं जो योगदान होतं ना 79 धावा काढताना, ते सुपर फलंदाजीचं प्रदर्शन करणारा अनिकेत मोकल. ओहो, तेज तर्रार अगदी भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना दिसतोय अनिकेत मोकल. एक ऊर्जा संचारली आहे. फलंदाजांनी खास करून संदेश मोकलना प्रभावित केलं. काय दर्जेदार फटकेबाजी केली. खरं तर धावा काढल्या होत्या 61 धावा, 20 चेंडूमध्ये 61 धावा. या मैदानावर चौफेर आग लावली होती. पुढचा चेंडू, ओहो सुपर रिप्ले ऍक्शन, परंतु ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, म्हणून तर की काय क्वालिफाईड पंच सांगतायत हा दिशाहीन चेंडू आहे. वाईट चेंडू घोषित केला गेलाय. दुसरी अवांतर धाव बघायला मिळतीये आणि या षटकामधील दुसरी अवांतर धावेनंतर स्कोरबोर्ड बघायला मिळाला तर केवळ आणि केवळ 2च धावा असणार आहेत. त्या धावा देखील अवांतर स्वरूपात आणि आकाश पाटील सारखा एक मोठा मासा गळायला लागलाय. फटका काय क्लास आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, जमीनला घासत चाटत पुसत सीमा रेषा फाडली गेली. चौकार. ताकद दाखवतोय आणि ही ताकद दाखवावी लागेल, कारण 82 धावांचा डोंगर फोडायचा असेल ना तर तुम्हाला गोलंदाजांची अधिकृत आणि अनधिकृत बांधकामे तोडायची असेल तर बुलडोजर रूपी तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. बुलडोजर कोणाला तरी व्हावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होते. पंचांचा इशारा येईल तत्वत चोटी धाव डायरेक्ट हिट केलाय. पंचांचा इशारा येईल. यस, गीतेश जोशी बॅक टू द पॅव्हलियन. हिट करता अभिजित मात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एटीएम खुले झालेत. गीतेश जोशी देखील मैदानाच्या बाहेर निराश तंबूकडे वाटचाल करत त्याची जागा भरून करण्यासाठी मैदानाकडे रवाना झाला. आणखी एक ताकदवान खेळाडू आवरे गावचे सन्माननीय रोहित म्हात्रे, आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. अतिथी कक्षामध्ये आपलं आसन आपली प्रतीक्षा करतोय. संयोजकांच्या विनंतीस मान देऊन आशिष म्हात्रे आवरे, वेलकम, स्वागत आहे आपलं.
स्क्रीनवर बघू शकता आपण प्रतीक मोकलचं सेलिब्रेशन. वा, प्रचंड खुश आहे. जाऊया मैदानाकडे, जिथं समोर बघायला मिळालं तर शेवटचा चेंडू जो होता तो वाईट टेकला गेलाय, त्यामुळे पुन्हा चेंडू टाकावा लागेल अनिकेत मोकलला. बॅट आणि चेंडू मधलं समीकरण प्रॉपर जुळत नाही. स्वतःच्या फळीमध्ये चेंडू गॅदर करतोय. पहिल्या षटकाचा निर्वाळा देखील झालाय आणि 6 धावा खर्च करत इथं धावा नक्कीच कंजूस स्वरूपातली ही गोलंदाजी बघायला मिळते. 7 धावा खर्च झाल्या. तालुका अध्यक्ष शैलेशजी घरत साहेबांना विनंती करेन, आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पहिल्या षटकाचा कंजूस स्वरूपातली गोलंदाजी बघायला मिळाली अनिकेत मोकलच्या माध्यमातून. व्यक्तिगत पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला राकेश मोकल. विजयाकरता करायचे आहेत 82 धावा आणि या 82 धावा करताना मात्र थोडीशी दमछाक बघायला मिळते मरुआई विंधणे संघाची. फलंदाजी खोलवर आहे, परंतु विचार केला तर या दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. तर एका बाजूला सूरज पाटील, मी विनंती करेन पूर्वार्धामध्ये जेवढा वेळ गेला तेवढा उत्तरार्धामध्ये वेळ जाऊ नये, ही एवढीच अपेक्षा आयोजकांच्या आणि आम्हा सर्वांच्या वतीनं. कारण प्रेक्षक मायबाप तुमचा खेळ बघण्यासाठी उपस्थित आहे. या प्रचंड गुलाबी थंडीमध्ये देखील आपला खेळ बघण्यासाठी, मग ते तुमच्या साई गावचे किंवा विंधने गावचे समर्थक नाही आहेत, तुमचे खूप मोठे छान छावे आहेत, खरं तर फॅन आहेत आणि ते फॅन तुमचा खेळ बघण्यासाठी आलेले आहेत. राकेश मोकाल भन्नाट वेगावर स्वार होणारी गोलंदाजी बघायला मिळते. खरं तर उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, जीत हो अगर जीतने की तो परिस्थिती अभी आपको हरा नहीं सकती. अशा प्रकारची जर तुमच्याकडे जिद्द असेल ना, राकेश मोकल देखील तेच करताना दिसे. मगाशी आपण सांगितलं होतं समाधान मोकल, समाधान जी आणि तदनंतर राकेश हे दिग्गज खेळाडू आहेत दोन्ही संघामध्ये. वा, भन्नाट वेग, अगदी तेज तर्रार मारा, मातीचा सुगंध देऊन गुडलेस पाडून चेंडूला उडवलाय. अगदी मातीचा सुगंध देऊन देणारा हा चेंडू टाकला गेला राकेश मोकलच्या माध्यमातून. अजूनही तेज तर्रार चेंडू टाकण्याची ताकद आहे आणि ती नजाकत या मैदानावर राकेश मोकल दाखवताना दिसतोय. आहा, पुन्हा एकदा भन्नाट वेग, अगदी फलंदाजाला स्तब्ध केलंय सूरज पाटीलला. करकचून अगदी ब्रेक लावलेत, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाहीये. चेंडू जातो तो निर्धाव. 82 धावांचा डोंगर फोडायचा आहे, परंतु फलंदाजांकडून अजूनही एक्सिलेटरवर कोणताही फलंदाज पाय देताना दिसत नाहीये. षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलावी लागेल. सिंगल डबल धावांना खरंच खूप महत्व सध्या मैदानावर सध्या तरी या उत्तरार्धामध्ये नक्कीच नाही आहे. साई संघाच्या क्षेत्ररक्षकांना विनंती केली जाते की वेळ दौडू नका. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण असा विचार करूयात, प्रत्येकाच्या घड्यावर जर हातावर मनगटी घड्याळ नसेल ना, परंतु कुणाच्याही मनगटात वेळेला थांबवण्याची ताकद नाही आहे. वेळेला महत्व द्या आणि लागलीच आपण सामना लगेच सुरुवात करावं आहोत. फटका क्लास आहे. चेंडू घासत चाटत पुसत सीमारेषा फाडेल का? 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू शर्यत लागली आणि शर्यत जिंकलाय चेंडू. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांकरिता. प्रशांत पाटील विंधणे, प्रशांत पाटील सर प्लीज आपल्याला विनंती आहे आपण या मंचावरती. तदनंतर या ठिकाणी डीप मिड विकेटकडे असणारे जे सर्व प्रेक्षक आहेत ते बाउंड्रीवरती आहेत, त्यांना विनंती असेल आपण प्लीज बाउंड्रीवरती थांबू नका. बाउंड्रीच्या 2 ते 3 फूट मागे थांबायचं आहे. गर्दी वाढत जाणार आहे. येणारा प्रेक्षक तुम्हाला प्रचंड जागा अगदी सर्व आपल्या मैदानाच्या सभोवताली आहे, तर एकाच्या पाठीमागे एक थांबू नका आणि पुढच्याला पुश करत करत बाउंड्रीच्या पुढे आणू नका. शेवटची सूचना असेल आपल्याला. थँक्यू. दिघाडी गावचे प्रेम ठाकूर यांना विनंती केली जाईल, आपण देखील मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. याच दरम्यान राकेश मोकल पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका पुन्हा एकदा फसलाय. खरं तर विचार केला तर अजून प्रॉपर टायमिंग जुळत नाही आहे फलंदाजाचं आणि एकच धाव असेल. सिंगल डबल धावांनी फरक पडत नाहीये. अनिकेत मोकल देखील आपल्या सहकार्यांना तेच सांगताना दिसतोय.
फरक पडत नाही. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 13 धावा खर्च झाल्यात आणि 2 फलंदाजांना माघारीचा रस्ता देखील दाखवलाय. आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी करावे लागतील धावा. आणि साईचं नाव आहे ना, त्याला सुखाची कधीच कमी मिळणार नाही आहे. त्यामुळे त्याच्याकडे अखंड सुख समृद्धी नांदेल. विजयाकरता करायचे आहेत 18 चेंडू आणि मला वाटतं 69 धावांची अजूनही गरज आहे. माझ्यासोबत बराच सविस्तर जोडले गेलेत. पंडित सरांनी सांगितलं पाठीचा कणा आमचा आहे समालोचकांच्या बाबतीत पण सांगायचं झालं तर, कारण याच्याशिवाय आम्ही 2 वेळेवाकडे शब्द बोलू शकत नाही आहे. त्यामुळे यांचा देखील महत्वाचा दुवा आहे. माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय रसायनी नव्हे तर या महाराष्ट्रभर आवाज दुमदुमतोय खऱ्या अर्थानं ते DJ श्रीकांत आणि तदनंतर 24 लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतील रुचिर मात्रे नाभेगावचे. वा, बॅट गॉपनी सारखी फिरली परंतु बॅट आणि चेंडू मधला प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. निसर्गाचा नियम आहे, जिथं मिळत नाहीये तिथं उत्पत्ती नाही आहे. तुम्हाला चेंडू प्रॉपर टायमिंग करावा लागेल. त्याच्यानंतरची दुसरी लढत आपल्याला बघायला मिळेल. एक पेन तालुक्यातील महासत्ता अर्थात जाणता राजा दादर विपक्ष, एक उरण तालुक्यातील क्रिकेट विश्वातील महासत्ता अर्थात कोपरोली 11 कोपरोली. दोन्ही संघ मातबर, या 2 मातबर संघाविरुद्धची लढाई अगदी थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. सूरज पाटीलनं चेंडूला अलगत उडवलाय परंतु चेंडू अडवला जाईल का? यस, अडवला गेलाय. सिंगल धाव मिळते पुन्हा एकदा. प्रमोद पाटील केळवणे, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपणही मंचावरती यायचं आहे. खरं तर एवढ्या गर्दीमध्ये मान्यवर शोधायचे ती सुद्धा एक कसरत आहे आमच्या आयोजकांची. तर ज्या ज्या आयोजकांच्या नावाचा उल्लेख केला जातोय आपण सन्मान आज या मंचावरती यायचं आहे. अनिकेत मोकल पुन्हा एकदा. वाह, बॅट गोपनी सारखी फिरली आणि चेंडू रोपी दगड जाईल सीमा रेषे पलीकडे खणखणीत चौकार. जोशी बाद झाल्यानंतर अनिकेत जोशीनं डावाची संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. खरं तर 3 चौकारांशी खेळतोय. 3 चौकार आणि 1 सिंगल अशा प्रकारची धावांची गती बघायला मिळते सध्या तरी अनिकेत जोशीच्या माध्यमातून. ऑनफिल्ड खेळताना दिसेल. पुन्हा एकदा अनिकेत मोकल सज्ज झालाय. बॅट गोपनी सारखी फिरली परंतु एकच धाव असेल कारण झपकन चेंडूवर येतात. धावांचा डोंगर जरी असला तरी आपल्या गोलंदाजाला संरक्षित करण्याकरता साई गावचे जे क्षेत्ररक्षक आहेत साई संघाचे ते प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत. धावा धापटल्यावर बघायला मिळतील 19. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आहा, ब्लॉक कॉल चेंडू फेकला गेलाय. अगदी पायांची बोट चेसणारा हा चेंडू बघायला मिळाला आणि चेंडू जातो तो निर्धाव. प्रॉपर टायमिंग जुळला पाहिजे. बॅट आणि चेंडू मधलं समीकरण जुळत नाही आहे. अनिकेत मोकल हा धूर्त कर्णधार आहे. फलंदाजीमध्ये अपयशी असला तरी गोलंदाजीमध्ये काय जबरदस्त जादू पसरवताना दिसतोय या खेळवण्याच्या मैदानावर. ऑफस्टंपच्या बाहेर दंडित केलं जाईल. क्वालिफाईड पंचांच्या वतीनं वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 20 धावा धापटलावर. या उत्तरार्धामधल्या मला तर असं वाटू लागलं की याच एका गोलंदाजानं 4 अवांतर चेंडू फेकलेत आतापर्यंत. हा देखील रिप्ले ऍक्शन वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 5वा चेंडू या 2 षटकामध्ये. 2 षटकात अजूनही फेकली गेली नाहीत खरं तर, परंतु 5 चेंडू अतिरिक्त धावा खर्च करताना दिसतोय. धावा जरी तुमच्याकडे असल्या तरी पण ही दिशाहीन गोलंदाजी तुमची दशा नक्कीच बघायला मिळेल. या षटकातील मला वाटतं अजूनही 1 चेंडू यायचा आहे आणि तो 1 चेंडू टाकण्याकरता बोनस स्वरूपात तुम्ही 2 धावा खर्च केल्यात. 21 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहे.
आहा, आता मात्र बॅट आणि चेंडूमध्ये समीकरण जुळलंय आणि फाईन लेगच्या अगदी डोक्यावरून चेंडूला सीमारेषे पलीकडे पाठवलाय. हा आलाय बाहुबली षटकार. येऊन ठेपलंय 12 चेंडू आणि अजूनही करायच्या धावा विजयाकरता 55 धावांची अजूनही गरज आहे. खर तर मी नेहमी सांगत असतो, मीच काय आमचे समालोचक मित्र ज्या ठिकाणी उपस्थित असतात ते सांगत असतात, कोणतंही आव्हान हे कोणत्याही मैदानावर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. 1 षटक 35 धावा, 1 षटक 35 धावा 5 चेंडूमध्ये झाल्यात. विनोद भगत, करण मडवी, रुपेश म्हात्रे हे सांगावं लागतंय, कारण सध्या तरी आपण असा विचार करूयात, हे जे आत्ताचे जे चेंडू आहेत ना, हे गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरले जात आहेत. जर सिक्सरचे चेंडू असतील ना, तर मग फलंदाज हे कसाही रूपी त्या गोलंदाजांकरा दिसू लागतील. त्यामुळे या मैदानावर देखील तशा प्रकारची आतषबाजी होईल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला, साई संघानं 82 धावांचा डोंगर उभारल्यानंतर धूर्त कर्णधार आकाश पाटील बाद झाल्यानंतर एक वेगळं सेलिब्रेशन बघायला मिळालं होतं. कारण तो एकमेव असा खेळाडू होता मागच्या नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्यानं पटकावला होता. त्यामुळे या मैदानावरचा पुरेपूर त्याला अभ्यास होता. अगदी आउटफील्ड किती फास्ट आहे, कोणत्या ठिकाणी फटका मारला पाहिजे. परंतु प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र त्या प्रत्येक फलंदाजाची किंवा ती प्रत्येक स्पर्धा त्या फलंदाजाची नसते. अशा प्रकारची गोलंदाजी अनिकेत मोकलने केली होती त्याच्या विरोधात. इनर एज लागली, परंतु चेंडू अडवला गेला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाचं खूप कौतुक करेन, आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, परंतु चेंडू अडवला गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. किरण मोकल यानं पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. मी म्हणतोय की मोठी धावसंख्या जरी असली तरी साई संघ मरुआई विंधने संघाच्या फलंदाजीला कमजोर लेखत नाही आहे. आहा, बॅट गोपणी सारखी फिरली आणि चेंडू रूपी दाखल जाईल सीमारेषे पलीकडे. हा आलाय हवाई हल्ला. प्रयत्न करतोय हार आणि पराजयामधलं अंतर कमी करण्यासाठी. हा एक लढवय्या या मैदानावर अजूनही लढताना दिसतोय. वॉरियर्स या नावानं मी म्हणेन, सध्या तरी वॉरियर्स आहे मरुआई विंधने संघाकरिता. 3 चौकार, 1 षटकार फेकलाय. वा, फटका काय क्लास आहे, सुपर. चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे, चौकार. दरम्यान मंचावरती महिला सक्षमीकरणाची कास धरून केलवणे या ग्रामपंचायतीचा विकास ज्यांच्या माध्यमानं होतोय, दिघाटी या ग्रामपंचायतीचा विकास ज्यांच्या माध्यमानं होतोय. खरं तर पायाभूत आणि भौतिक सुविधा ज्यांच्या माध्यमाने येत्या पंचवार्षिक योजनेत या दिघाटी गावाला नक्कीच असतील, अशा
सन्माननीय रजनीताई हिरामन ठाकूर विद्यमान सरपंच दिघाट यांचं शुभागमन आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय हिरामन शेठ ठाकूर यांचंही शुभागमन आहे. मी प्रथमतः त्यांचं मनापासून शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. याच दरम्यान आणखी एक ताकदवान फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. योगेश अर्थात बाबू या नावानं ओळखला जाणारा एक हार्ड हिटर फलंदाज. वाह, सुपर्ब गोलंदाजी, भन्नाट वेग आणि त्या वेगावर गिरफ्तार करून ठेवलं योगेश सारख्या तडाखेबंद फलंदाजाला. वीर मराठा जोहेच्या वतीनं रायगड प्रीमियर लीग मध्ये या पठ्ठ्याची फलंदाजी बघितली होती. 2 चेंडूमध्ये धावा करायच्या होत्या मला, काहीतरी 9 धावा आणि 2 षटकार फेकले होते याच पठ्ठ्यानं. आणि वीर मराठा जोहेचा संघ नक्कीच त्या स्पर्धेमध्ये राखून ठेवला होता, स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवलं होतं. पुन्हा एकदा किरण मुकलची भन्नाट वेगानं स्वार झाला होता वेगावर आणि चेंडू जात होतो निर्धाव. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावाधाप म्हटल्यावर केवळ आणि केवळ 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि करायचे आहेत विजयाकरता मरुआई विंधने संघाला 45 धावा. खर तर या धावा अशक्यही नाहीत असंही आपण म्हणूयात, कारण 35 धावा देखील सहज लिहिल्या कुठताना बघितलेलं आपण. त्यामुळं 45 धावा थोडंसं मोठं आव्हान वाटतंय, परंतु जर अवांतर चेंडू आले तर मैदानावर काही घडू शकेल. परंतु शेवटचं हाणामारीचं षटक कोणाच्या वाटेला असेल ते षटक फेकण्याकरता आलाय ज्याने 61 धावांची तडाखेबंद खेळी केली होती. तोच मला वाटतं स्टान्सवर येताना दिसतोय, संदेश गावण. खर तर एक एक पाऊल जो मोजताना दिसतोय ते सिरीजच्या अगदी त्या नजीक जाण्याचा प्रयत्न संदेश गावांचा असेल का? कारण कर्णधारानं अनिकेत मोकलनी हेरलाय की याला षटक आता देणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे मला वाटतं आशिष मोकल देखील असेल, परंतु त्याला थांबवलाय आणि नक्कीच दिलाय चेंडू संदेश गावांच्या हातामध्ये. संदेश गावण पहिला चेंडू अगदी उत्तर दिलं गेलं, परंतु चेंडू वज्रमुठीत कैद होईल. मला वाटतं दुसरा झेल पकडला या क्षेत्ररक्षकानं मयूर मोकल आणि परतावं लागेल सूरज पाटीलला. खरं तर पहिली लढत जी आहे ती 1.25 तासांपर्यंत संपेल असं सांगितलं जातंय. कोरोना अजूनही शिल्लक आहे असं वाटू लागलंय. जर कॅमेरा झूमअप केला तर कोपरे संघाचा चरण मात्र दिसतोय मास्क घालून. कोरोना संपलाय, परंतु अजूनही धुलीचा त्रास होऊ नये म्हणून मास्क लावून चरण मात्रे देखील येत आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. त्यांना पुढच्या सामन्याकरता नक्कीच शुभेच्छा देईन. आहा, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. वा, अगदी मातीचा सुगंध. कुठल्याच बरोबर चेंडूला उडाला, अगदी नाका समोर या फलंदाजांच्या उडला. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. काय सुपर्ब गोलंदाजी आहे. भन्नाट वेग, तेच तर्रार मारा, आगीचे गोळे जणू फेकतोय की काय असं वाटू लागलाय. सुजल नवालेला फटका जबरदस्त आहे. वा, अनोखी भेट आहे. अगदी सुपर्ब, अगदी पंडित सरांच्या हातामध्ये चेंडू कैद झालाय आणि हा आलाय दणदणीत षटका. आमदार केलवणे गावाला, आमदार चषक ठेवला याचा केलवणे गावाला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला, आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. धाव संख्या वधारली आहे. धाव पटलावर 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणून म्हटलं होतं मरुआई विंधने संघाकडे खोलवर रुजणारी फलंदाजी देखील आहे. वा, सुपर कमबॅक आहे आणि चेंडू उडवला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये नाही आहे. प्रतीक मोकल नाराज आहे. चेंडू जातो तो निर्धाव. भन्नाट वेगावर स्वार, अगदी रफ्तार के सौदागर जिन्हें कहा जाए वो है संदेश गावट. सुजल नवालेला उत्तर दिलं गेलंय. वारावर प्रतिवार, हल्ल्याला हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. पुन्हा एकदा आणखी एक मोठा तडाखा दिलाय. चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. हा आलाय मोठा हल्ला, षटका. फेब्रुवारी
यायला आता थोडासा वेळ आहे, परंतु ते आता प्रेमात पडू लागलेत. होस्लोअरचा वापर केला गेला आणि चेंडू जातोय तो निर्धाव. आणि नक्कीच हा सामना जिंकलाय गावदेवी साई संघानं. मी विनंती करेन दोन्ही संघ नायकांना आणि त्यांच्या सहकार्यांना लाईन अप केल्याशिवाय कुणीही मैदान सोडू नका. प्रेक्षकांनी कुणीही मैदानाकडे येऊ नका. आम्हाला लगेच दुसरी लढत चालू करायची आहे. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार नो डाऊट जाईल संदेश गावण. एक षटक फेकलाय, 12 धावा खर्च करत एक बळी टिपलाय.